नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश चौदमाल आज दुसऱ्या फवारणीविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे. तर हे पाहू शकता आपलं सोयाबीन दुसरी फवारणी करणं चालू आहे व फुलाची अवस्थासुद्धा मयानं चांगली आहे. 50% स्वरूपात फुलं लागलेले आहेत व जास्त फुलधारणा होण्यासाठी आपण आता ही फवारणी करत आहोत व जास्त काळ अळीचं नियंत्रण करण्यासाठी ही फवारणी आवश्यक आहे. तर आता आपण ही फवारणी करत आहोत ती म्हणजे जास्त कालावधी अळीचं नियंत्रण करण्यासाठी आपण आदामाचं बॅराझाईड याचा कालावधी 20 दिवस काम करते व रोको बुरशीनाशक फुलाची गळ रोखण्यासाठी व फुलाला बुरशी लागू नये यासाठी रोकोचा उपयोग करत आहोत. त्याचबरोबर टॉनिक म्हणून फुलाची धारणा जास्त होण्यासाठी टाटा बहार याचा उपयोग करत आहोत. टाटा बहारच्या ऐवजी फॅन्टॅक प्लस हे सुद्धा यूज करू शकता आपण, कारण आपला ॲमिनो ॲसिडची गरज असते फुलांच्या अवस्थेमध्ये. आता ही फुलाची अवस्था आहे ती 50%च्या झालेली आहे. 50%ची होण्याची हे आहे. हे वाहन आहे करिश्माच्या वाहनानुसार याची हाईट 3 ते 3.5 फुटाच्या जवळपास झालेली आहे. आपण सुद्धा अशा प्रकारे फवारणी करू शकता. बॅराझाईड आदामाचं याचं प्रमाण आहे 30 मिली 15 लिटरच्या पाण्यासाठी व रोकोचं पाणीच करून फवारलेलं चांगलं व टाटा बहारचं 50 ml प्रति लिटर पंपासाठी असा वापर करावा व स्टिकर वापरावे, कारण वातावरणाच्या खूप पाण्याचं प्रमाण आहे आपल्या इकडं, त्यामुळे स्टिकरसुद्धा वापरावं. जर आपल्या इकडं सोयाबीनमध्ये लसलसपणा जर नसेल तर माझ्या सजेशननुसार आपण 13-40-13 किंवा 052-34 अशा प्रकारे सिलेटेड फॉर्ममध्ये किंवा चिल मिक्स हे सुद्धा आपण या फवारणीमध्ये वापरू शकता. हे पाहू शकता आपण कुठं सोयाबीनची हाईट कशा प्रकारे आहे व कुठंही आपलं पहिल्या अळीचं नियंत्रण योग्य प्रकारे झालेलं आहे. पहिली फवारणीमध्ये अळीचं नियंत्रण योग्य प्रकारे झालं, त्या जास्त खाल्लेले पानं नाही आहेत व अशा प्रकारे आपण दुसरी फवारणी करू शकता. धन्यवाद.